नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर मंडळी, सकाळी माऊलीला स्कूलला सोडायला गेल्यानंतर आम्ही कमीत कमी 10 ते 15 मिनटं एक राऊंड मारतो, जे की घराच्या बाजूने असतं. परंतु आम्ही जिथं वॉकिंग करतो तो रस्ता सोडून दुसऱ्या रस्त्याने जात असताना आम्हाला इथे काय दिसलं पहा. तर इथं समोर तुम्हाला काय दिसतंय? मोर. मोर हा इतका सुंदर बसला होता आणि त्याचे पीस इतके लांब होते ना मंडळी. आणि अर्धा तास हा मोर ह्या झाडावर आणि ह्या खांबावर इकडून तिकडे करत होता. तो आम्हाला भिवून उडाला नाही, काही नाही. तर आम्ही इतकं मस्तपैकी त्याचा आस्वाद घेतलो आणि पावसाची सुरुवात झाली म्हणून मग आम्ही घराकडे निघालो. तर पाहताय किती वेळ तो या खांबावर बसला होता. तेथून घरी आल्यानंतर काय भाजी करावं हे काही सुचत नव्हतं. तर गावाकडून आणलेली ही हरभऱ्याची भाजी करावी असं मी ठरवलं. हरभऱ्याची भाजी आणताना इतकी कुरकुरीत अशी होती, परंतु इकडे आल्यानंतर पावसामुळे त्याला असा नमपणा आला होता. तर ह्या हरभऱ्याची भाजी मी आज कशी बनवते ते तुम्हाला सांगते. तर मी तर 1 वाटी मुगाची डाळ स्वच्छ धुवून ती शिजवायला घातली होती आणि हरभऱ्याची भाजी ही स्वच्छ निवडून थोडंसं त्यातल्या काड्या वगैरे काढून कात्रीने कट करून घेतली होती आणि त्यासाठी लागणार होतं मस्त असं लसूण. ह्या भाजीमध्ये किती जास्त लसूण घालता त्यानुसार ही भाजी टेस्टी होते. जास्त म्हटलं तर 1 गड्डा एवढा लसूण तुम्ही घालू शकता. तर इथं माझं वेब सीरीज बघत किंवा मालिका बघत असं मी लसूण म्हणा किंवा इतर काही कामे किचनचे असतात, भाजी निवडणे वगैरे अशा पद्धतीचं माझं रोज चालत असतं. तर मंडळी, तुमच्या घरात कसं चाललं आहे? आमच्या घरात ना पावसामुळे तुम्हाला सगळीकडे ओले कपडे दिसत असणार. तर पहा, मी इथं लसूण सोलून घेतलं आणि हे लसूण छान असं कुटून घ्यायचं मंडळी. आणि हरभऱ्याची भाजी जेव्हा आपण डाळ शिजते तेव्हा त्यात आपण शिजवून घ्यायचं. आणि मी गॅस हा बंद केला होता जेणेकरून डाळ ही पूर्ण मऊसूत होऊ द्यायची नव्हती मला. आणि दुसरीकडे मी इथे तवा चढवला होता, तर मला भाकरी करून घ्यायचे होते. तर भाकरीसाठी मी थोडंसं गरम पाणी घेते जेणेकरून भाकरीला चिकट यावं. नाहीतर इकडं गहू वगैरे वर दळून दिलेलं असतं, त्यामुळं एवढा चिकटपणा त्या पिठामध्ये नसतो. तर ह्या भाजीमध्ये मी आता घालून घेते लसूण. आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला भाजीला फोडणी देऊ शकता, परंतु मी फोडणी वगैरे काही देत नाही. मला अजून थोड्या पाण्याची गरज वाटली म्हणून मी पाव ग्लास पाणी घातला, वरून 1 माप एवढं तेल घातलं आणि वरूनच लसूण घातलं. तुम्हाला आता वाटेल की अशा भाजीला फोडणी द्यायची नाही आणि तीही लसूण कच्चीच, परंतु मंडळी, तुम्ही अशा पद्धतीने भाजी करून बघा, एकदम टेस्टी लागते. अजून थोड्या वेळाने तुम्ही याच्यात लाल चटणी टाकू शकता किंवा 2-3 हिरव्या मिरच्या तुकडे करून किंवा त्याचा ठेचा करून देखील घालू शकता आणि एकदम मस्त लागते. मीठ मात्र या भाजीमध्ये लगेच घालायचं नाही. जेव्हा ही भाजी खाली उतरवल्यानंतर थंड होते ना, तेव्हा घालायचं. जेणेकरून भाजीला पाणी सुटणार नाही आणि भाजी ही मोकळी राहते. सर्व पालेभाज्यांना जर आपण गरम-गरम याच्यामध्ये मीठ घातलं, तर भाज्यांना पाणी सुटतं आणि आपली भाजी ही सुक्की होण्याऐवजी अशी पातळ होते. जसं की पालक, मेथी, हरभऱ्याची भाजी, कांद्याची पात करतो ना, तेव्हा मीठ मी कधीही भाजी ही हलकी थंड झाल्यानंतरच घालते. तर मस्तपैकी कणिक ज्वारीचं पिठाचं मी इथं मळून घेतलं आणि आता मी भाकरी करणार होते. तर खूप लोकांना ना प्रॉब्लेम आहे की मी कट्ट्यावरच भाकरी करते. परंतु आधीपासूनच आता मला सवय लागली की पोळपाट हा इतका उंच होतो की भाकरी करायला किंवा लाटायला व्यवस्थित येत नाही. त्यामुळं मग मी छान असं कट्टा पुसून घेते आणि ओट्यावरच भाकरी म्हणा किंवा चपाती करते. तर अशा पद्धतीनं मी इथं पहा भाकरी करून घेते. एवढं मी चिकट म्हणजे अदनचं पाणी घेऊन देखील भाकरीच्या काठ या चिरत आहेत. कारण की इथं गिरणीमध्ये आपण जसं मागतो तशा पद्धतीनं थोडंसं कमीच दळतात असं मला वाटतं. तर छान अशी भाकरी मी थापून घेतली. त्याला एक साईडने पाणी लावलं आणि मिस्टरांपुरतं 3 भाकऱ्या केल्या. मिस्टरांना एकाच भाकरीची गरज असते, परंतु त्यांच्या ऑफिसच्या लोकांना म्हणजेच त्यांच्या सोबत असणाऱ्यांना भाकरी ही आवडते आणि इकडं राजस्थानमध्ये ज्वारीची भाकरी कमी खातात. तर त्यांना आवडते म्हणून मी 2 एक्स्ट्रा भाकरी देत असते. तर अशा पद्धतीनं 3 भाकऱ्या करून घेतल्या. उरलेल्या भाकऱ्या या टिफिन वगैरे सगळं पॅक केल्यानंतर मी केलेल्या आहेत. आणि अशा पद्धतीनं हरभऱ्याची भाजी करून पहा मंडळी. सेम अशाच पद्धतीनं तुम्ही आपण पालकाचा गरगट्टा कसं करतो ना, हरभऱ्याची डाळ वगैरे घालून, त्याच पद्धतीनं पातळ देखील तुम्ही हरभऱ्याची भाजी करून घेऊ शकता.
आणि ही भाजी इतकी स्वादिष्ट होते आणि ह्याच्यासोबत दही किंवा ठेचा असं खाल्लं तर आरामात तुम्हाला एकदम मस्त हॉटेलपेक्षाही भारी असं जेवण होतं. तर तुम्हाला आवडत असल्यावर अशी भाजी नक्की करून ट्राय करा मंडळी घरी. ही भाजी जेव्हा ओली असते ना, तेव्हा तर केल्यावर इतकी सुंदर लागते आणि ही भाजी काय करतात एकदाच तोडून घेतात. हरभरा जेव्हा लागलेला असतो तेव्हा. त्याचे वरचे हे जसं की चहापत्तीचे पाने कसं वरचं खुडतात ना, त्याच पद्धतीने हरभऱ्याच्या रोपाच्या वरचे पाने खुडून त्याला छान असं उन्हात वाळवून मस्तपैकी ही भाजी करता येते. जसं की आपण शेवग्याच्या शेंगाचं जे काही पाने असतात ना झाडाची, ती देखील वाळवून आपण करतो बघा. त्याला बहुतेक मोरिंगा सब्जी असं काहीतरी म्हणतात. तर मंडळी कशा वाटतात तुम्हाला माझ्या या रेसिपी आणि दैनंदिन माझा स्वयंपाक, घरगुती व्लॉग आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच मध्ये-मध्ये मी गाण्यांचे शॉर्ट्स टाकत असते, मिनी व्लॉग टाकत असते, जेणेकरून पाहणाऱ्याला मनोरंजन वाटावं. खूप असे जण असतात, की ते फक्त घरगुती कामे बघून कंटाळतात. त्यासाठी मी गाण्यांचे वगैरे शॉर्ट्स टाकते, कधी-कधी कॉमेडी व्हिडिओज टाकते. तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. मिस्टरांचा डबा हा भरून घेतला. मिस्टरांना आज सुक्की भाजी दिली होती. मिस्टरांना सांगितलं होतं, की दही वगैरे तुम्ही काय करा, तिथेच खरेदी करा आणि कॅन्टीनमध्ये डाळ वगैरे पण कधी-कधी भेटते. जर सुक्की असेल तर ते पातळ भाजी घेतात. तर मंडळी इथं वेदांतला मी एक स्कूटर ऑर्डर केली होती. तर त्याची क्वालिटी मला लो वाटली होती म्हणून मी ते एक्सचेंजसाठी पाठवलं होतं. त्यानंतर हा स्कूटर आला होता. तो कसा आहे हे तुम्हाला मी सांगत आहे आणि एकदम मस्त क्वालिटी आहे. 1000च्या रेंजमध्ये हे मला पडलं. आमचा माऊली हिंदी कॉम्पिटिशनमध्ये कसं गाणं गातो पहा. थँक यू. से थँक यू. कसा वाटला मंडळी तुम्हाला माऊलीचं हे गाणं? तर नक्की कमेंट्समध्ये सांगा, छान वाटलं का नाही? तर मंडळी मी तर आता आले होते माऊलीला घ्यायला आणि पावसाचं वातावरण झालं होतं, त्यामुळे इतकं गरम होत होतं की काय विचारू नये. तर तुम्हाला माझे व्हिडिओज, लाँग व्हिडिओज, मिनी ब्लॉग कसे वाटतात ते नक्की कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका मंडळी. आणि माझा व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पाहत जावा. धन्यवाद. बाय.